नमस्कार मित्रांनो, माहिती रंजन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण सुकन्या समृद्धी योजनेविषयी विस्तृत माहिती घेणार आहोत। तुमच्या मनात जे कोणतेही प्रश्न असतील सुकन्या समृद्धी योजना म्हणजे SSY विषयी, त्याचे सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व लोकांसाठी खूपच उपयुक्त होणार आहे। ज्यांच्याकडे लहान मुले आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तसेच आपल्या माहिती रंजन या चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुकन्या समृद्धी योजना SSY ही केंद्र सरकारची एक लहान ठेव योजना आहे, जी फक्त मुलींसाठी चालू केली आहे। बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत माननीय पंतप्रधानांनी दिनांक 22 जानेवारी 2015 रोजी ही योजना चालू केली। मुलींच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवण्याचा उद्देश या योजनेचा आहे। केंद्र सरकारने या योजनेच्या सूचना दिनांक 14 डिसेंबर 2014 रोजी दिल्या होत्या। ही योजना मुलींच्या भावी शिक्षणासाठी आणि लग्नाच्या खर्चासाठी निधी तयार करण्यास तिच्या पालकांना प्रोत्साहित करते। सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलींचे पालक जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि काही खासगी बँकांमध्ये जाऊन काही आवश्यक कागदपत्रांसह मुलींच्या नावाने खाते उघडू शकतात। हे खाते उघडण्यासाठी मुलीचे वय नीट आहे का, हे खाते उघडण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे। एक मुलींसाठी एकच खाते मंजूर होते। एक कुटुंब फक्त 2च सुकन्या समृद्धी योजनेचे खाते चालू करू शकतात। अर्थात काही अटींवर आता 3 मुलींसाठी देखील अकाउंट उघडण्याची सोय झाली आहे। यासाठी कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये प्रति वर्ष भरण्याची मुभा आहे। आता सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे काय काय ते बघूया। कमीत कमी 250 रुपये भरून तुम्हाला खाते उघडता येते। वर्षाला किमान म्हणजे कमीत कमी 250 रुपये आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त 1,50,000 म्हणजे 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते। या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 21 वर्ष आहे। सध्या सुकन्या समृद्धी योजनेचे अनेक कर लाभ आहेत। लघु बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर याचाच आहे, जो आहे 7.6%। जमा झालेली मुद्दल, संपूर्ण कालावधीत मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटीचा लाभ कलम 80C अंतर्गत करमुक्त आहे। याच्यातनं खूप मोठा टॅक्स बेनिफिट तुम्हाला मिळतो। हे खाते भारतामध्ये एका पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये ट्रान्सफर करता येते। मॅच्युरिटी नंतर खाते बंद न केल्यास मुदतीनंतरही जमा रकमेवर व्याज मिळत राहते। मुलीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी 50% रक्कम काढण्याची परवानगी देखील आहे। खाते चालू केल्यानंतर फक्त 15 वर्षापर्यंत पैसे भरायचे असतात। सुकन्या समृद्धी योजनेसाठी काही पात्रता आहेत आणि काही अटी आहेत, त्या बघूया। आता याच्यातली पहिली अट अशी आहे की मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे। मुलीच्या एका पालकाद्वारे मुलीच्या नावाने खाते उघडता येते। या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराचे एकच खाते असते। एका कुटुंबातील फक्त 2च मुलींचे खाते उघडले जाऊ शकते। पण जर पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुलींचा जन्म झाला असेल, तसेच पहिल्याच प्रसूतीच्या वेळी जर तिळ्या मुलींचा जन्म झाला असेल, तर अशा परिस्थितीत त्या 3ही मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलींच्या जन्म प्रमाणपत्रासह पालकांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर उघडता येऊ शकते। सुकन्या समृद्धी योजनेसाठी काही अर्ज प्रक्रिया त्या कशा आहेत त्या बघूया। सुकन्या समृद्धी योजना कोणत्याही सहभागी बँक किंवा पोस्ट ऑफिस शाखेमध्ये उघडले जाऊ शकते। त्यासाठी मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टीचा अवलंब करा। तुम्हाला ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे असेल ना, त्या ठिकाणी आधी स्वतः जा। तिथून सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म घ्या आणि आवश्यक माहितीसह फॉर्म भरा आणि त्याच्या सोबत लागणाऱ्या कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडा। कमीत कमी 260 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त, पण 1.5 लाखाच्या आत इतकी रक्कम तुम्ही भरणार असाल ती फॉर्म मध्ये भरा आणि स्लिपवर पण लिहा। तुमचा फॉर्म आणि पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला त्याची रीतसर पावती दिली जाईल आणि तुमच्या मुलीच्या नावे खाते चालू केले जाईल। या खात्यासाठी तुम्हाला एक पासबुक सुद्धा दिले जाईल बरं का, ज्याच्यामध्ये तुम्ही वेळोवेळी त्याच्यात नोंदी करू शकता। आता सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय काय आहेत ती बघूया। पहिलं म्हणजे मुलीचा जन्म दाखला, त्याच्याबरोबरच पालकांचा फोटो असलेला ओळखपत्र, थोडक्यात आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर तत्सम गोष्टी। पालकांचा पत्त्याचा पुरावा म्हणजेच रेशन कार्ड, लाईट बिल,
आणि त्याच्यासोबतच सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म। जन्माच्या एका आदेशानुसार अनेक मुलांचा जन्म झाल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र आणि सोबत पालकांचे प्रतिज्ञापत्र म्हणजे ऍफिडेव्हिट करून द्यावं लागेल। आता सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर काय तो बघूया। सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर हा भारताच्या अर्थव्यवस्थेतील बदलांवर कमी जास्त होत असतो। केंद्र सरकार या योजनेचे व्याजदर ठरवते आणि दर तिमाहीमध्ये त्यात सुधारणा करत असते। या योजनेच्या सुरुवातीला म्हणजे 2015 मध्ये 9.1% म्हणजे 9.1 इतका व्याजदर देण्यात आला होता। या योजनेचा व्याजदर 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 7.6 म्हणजे 7.6% एवढा आहे। आता तो 23-24 आर्थिक वर्षासाठी 8 करण्यात आलेला आहे। हा 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आलेला आहे। सुरुवातीपेक्षा सध्याचा व्याजदर थोडासा कमी आहे। सुकन्या समृद्धी योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे इतर बचत योजनांच्या तुलनेत हे जास्त व्याजदर देते। आता याच्यासोबतच अनेक प्रश्न विचारले जातात, त्याची मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। पहिला प्रश्न असा विचारला जातो की सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे वय किती असावे? तर त्याचं उत्तर आहे सुकन्या समृद्धी योजनेसाठी मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे। दुसरा प्रश्न विचारला जातो की सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक कमीत कमी किती पैसे भरता येतात? तर त्याचं उत्तर आहे सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक कमीत कमी 250 रुपये भरता येतात। 250 रुपये एका वर्षात भरता येतात। तिसरं म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक जास्तीत जास्त किती रक्कम भरता येते? तर याचं उत्तर आहे सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये भरता येतात। म्हणजे वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाखांच्या वर रक्कम भरता येत नाही। चौथा प्रश्न असा येतो की सुकन्या समृद्धी खाते कोण उघडू शकतं? तर याचं उत्तर आहे मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतात, कारण जिच्या नावाने खाते उघडायचंय तिचं वय 10 वर्षापेक्षा कमी आहे, ती खाते उघडू शकत नाही। आता पाचवा प्रश्न असा येतो की अनिवासी भारतीय सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात का? तर त्याचं उत्तर आहे अजूनपर्यंत या विषयाबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे अनिवासी भारतीय सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। सहावा प्रश्न आहे की खातेधारकाचा मृत्यू झाल्यास काय होतं? त्याचं उत्तर आहे खातेधारक मुलीचा मृत्यू झाला असे खाते बंद केले जाते आणि तिच्या पालकांना ते जी काही जमा रक्कम आहे ना ती तिच्या पालकांना दिली जाते। सातवा प्रश्न उभा राहतो की खातेधारकांच्या पालकांचाच मृत्यू झाला तर काय होईल? तर त्याचं उत्तर आहे खातेधारक मुलीच्या पालकांचा मृत्यू झाल्यास ही योजना एकतर बंद केली जाते आणि मिळणारी रक्कम कुटुंबाला दिली जाते, किंवा ही योजना मॅच्युरिटी कालावधीपर्यंत जमा केलेल्या रकमेसह चालू ठेवली जाते आणि मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळत राहते। नंतर त्या मुलीला सर्व रक्कम दिली जाते। आता आठवा प्रश्न येतो मी माझे बचत खाते सुकन्या योजना खात्यात रूपांतरित करू शकतो का? म्हणजे माझं जर करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंट आहे ते मी सुकन्या योजनेत बदलू करू शकतो का, किंवा चेंज करू शकतो का, ट्रान्सफर करू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही। सध्या अशा प्रकारची कोणतीही सुविधा नाहीये। सुकन्या समृद्धी योजना हे एक स्वतंत्र खाते आहे, ते तुम्हाला स्वतंत्रपणे उघडावे लागेल। मी माझा सुकन्या समृद्धी खात्यातून मॅच्युरिटीच्या आधी पैसे काढू शकते का किंवा शकतो का? हा जर प्रश्न असेल त्याचं उत्तर आहे नाही। पण मुलगी 18 वर्षाची झाली असेल आणि तिच्या शैक्षणिक खर्चासाठी पैशाची आवश्यकता असेल तर अशा वेळी मात्र 50% रक्कम काढता येते। 10वा प्रश्न येतो की सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण भारतात चालू आहे का? तर उत्तर आहे होय। सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची योजना असल्याने ती भारतातील प्रत्येक राज्यात चालू आहे। पुढचा प्रश्न येतो की मी माझ्या मुलीसाठी एकूण किती खाते उघडू शकतो? तर त्याचं उत्तर आहे एका मुलीसाठी फक्त एकच सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याची परवानगी आहे। पुढचा 12वा प्रश्न येतो की मी माझ्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी खाते कुठे उघडू शकतो? तर त्याचं उत्तर आहे सुकन्या समृद्धी खातं हे तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत बँकेमध्ये उघडू शकता, ज्याच्यामध्ये काही बँकांची नावं मी तुम्हाला सांगतो SBI, ICICI, HDFC, पंजाब नॅशनल बँक इत्यादी। पुढचा 13वा प्रश्न येतो की सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर फिक्स आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही। केंद्र सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेनुसार या योजनेच्या व्याजदरात अभ्यास करून दर 3 महिन्यांनी सुधारणा करत असते।
पुढचा प्रश्न येतो की सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीचे जन्मापासून किती वर्षापर्यंत खाते उघडता येते? तर याचं उत्तर आहे सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीचे जन्मापासून 10 वर्षाच्या आतपर्यंतच खाते उघडता येते. तर असे आहे या संदर्भातील स्पष्टीकरण. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची एक लहान ठेव योजना आहे. त्याचा नक्की लाभ घ्या. तर मित्रमंडळींनो, लवकरात लवकर जाऊन या योजनेचा लाभ घ्या. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या माहितीरंजन चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. मित्रांनो, वेळोवेळी आम्ही असेच मनोरंजक व्हिडिओ तुमच्यासाठी आणि माहितीपूर्ण सुद्धा बरं का माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर अशा व्हिडिओना जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ अशा मनोरंजक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हसताय ना, कायम हसत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.